या खुर्चीवर आहे तोपर्यंत ह्या मार्केट कमिटीमध्ये कसलाही भ्रष्टाचार केला जाणार नाही आणि होऊ सध्या देणार नाही. मागाल्या 5 वर्षाचा कालावधी जर तुम्ही बघितला तर लाखो रुपये वाउचर तयार करून त्या पूर्वीच्या लोकांनी खर्च केलेली आहे. तोपर्यंत 3 वर्षाचं होऊन मला सभापती झालोय. माझं वाउचर कसलंही बिगर कामाचं त्या मार्केट कमिटीमध्ये अजूनपर्यंत उचललेलं आहे. पुणे मुंबईला पण संचालकाकडे गेलो असेल, DDRकडे गेलो असेल, त्याचा सुद्धा मानधन किंवा भाताने सभापती म्हणून मी घेतलेला नाही. कुठलंही फालतू खर्च ह्या मार्केट कमिटीच्या पैशातून आतापर्यंत त्याचा वापर केलेला नाही आम्ही. जास्तीत जास्त ह्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पन्न कसं होईल याच्यासाठी आम्ही सचिव असतील, मी असेल, आमचं उपसभापती असेल, सर्व संचालक मंडळ असेल, आम्ही इमानी बरेच प्रयत्न केले. आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय शिवाजीप्पा कापसे यांच्या संकल्पनेतून मागील पदभारापासून त्यांनी केलेल्या कामाचा आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जनतेकडे पोच करायचा जो मॅटर आहे किंवा ज्या संकल्पना आहेत त्याच्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. तसं पाहिलं तर 27/4ला सभापती साहेब यांनी चार्ज घेतला. 27/2023 पासूनची जी कामाची पद्धत आहे ती फार वेगळी आहे. आत्तापर्यंत त्यांनी लगत 3 वर्ष ऑडिट होत आहे, आता 3ऱ्या वर्षाचं 88 लाख प्रतिवर्षाप्रमाणे वाढावा केलेला आहे 3 वर्षात. 73 वर्षात ज्या रस्त्यांची कमतरता होती, ज्या रस्त्याच्या बाबत आपण अनेक वेळा प्रश्न आपल्या वर्तमानपत्रातून जनतेसमोर आणले होते, त्यातील मुख्य होता तो रस्त्याचा. त्या रस्त्याच्या प्रश्नाचा पूर्णपणे पाठलाग करून, म्हणजे विशेष म्हणजे हायकोर्टामध्ये PIL दाखल असतानाही त्या PILमध्ये बाजार समितीने म्हणणं मांडून त्याला स्टे उठवून ते रस्ते पूर्ण केलेले आहेत. 3,72 लाखाच्या या कामामध्ये बाजार समितीकडून 20-25 लाख रुपये अंतिम काम झालं नसल्यामुळे त्यांचं बिल राहिलं. बाकी सगळं बिल आम्ही पेड केलेलं आहे. हे सर्व पैसे बाजार समितीच्या स्वनिधीतनं रोजचा खर्च असेल, कर्मचाऱ्याचे वेतन असेल, इतर काय प्रशासकीय खर्च असतील, ह्या सगळ्या गोष्टी करून आत्ता बाजार समितीच्या खात्यावर अजूनही 65 ते 70 लाख रुपये सभापती साहेब यांनी खर्चामध्ये नियंत्रण ठेवून आत्ता सध्या ठेवलेले आहेत. ज्या 72 वर्षाच्या कालखंडामधून अनेक व्यापारी बांधवांना प्लॉट अलॉट केले होते, ते प्लॉट अलॉट केलेल्यांना ऑर्डर दिली होती, त्याची मुदत काही लोकांची संपून गेली होती. त्या सर्व लोकांच्या मुदती 1ही रुपया न घेता फक्त जे काही DDR साहेब आणि पणन संचालक यांच्या आदेशानुसार जे काही उपविधीच्या दुरुस्ती आहेत त्याला अनुसरून जी रक्कम होते तेवढे रक्कम भरणा करून, म्हणजे संचालक मंडळाने कोणताही 1 रुपया किंवा कोणाकोणी कसले चहाचीही अपेक्षा न करता त्यांना पुढे 29 वर्षासाठी वाढवून दिलेलं आहे. आत्तापर्यंत 68 लोकांचे प्लॉटची मुदती वाढवून दिलेले आहेत. अजून जशी जशी ज्यांची मुदत संपलेली आहे त्या सर्वांना त्याची अनामत रक्कम घेऊन पुढे 29 वर्षासाठी हे करत आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये प्रत्येक ऑडिट रिपोर्ट तपासला असता अनेक गंभीर दोष दिसून आले. मागच्या 3 वर्षापासून बाजार समितीच्या ऑडिट रिपोर्टमध्ये जे लेखापरीक्षण पूर्ण केलेले आहेत, गंभीर असा कोणताही दोष दिसून आलेला नाही आणि ते त्यांनी स्वतः प्राधान्याने पाळलेलं आहे की जेणेकरून बाजार समितीतला गंभीर दोष पुढे आम्ही जरी नसलो तरी आमच्यावरती काही ना काही या पद्धतीचे स्वरूपाचे दोष आम्हाला मागे लागतील म्हणून त्यांनी त्या टाळलेले आहेत. बाजार समिती आता 46 गाळ्याचं नियोजन करत आहे. 46 गाळ्याबाबत मंजुरी मागची 4-5 महिन्यापूर्वीच भेटलेली होती, परंतु दरम्यानच्या कालखंडात अनेक निवडणुका होत्या, ज्या निवडणुकाच्या माध्यमातून आज जाहिरात देणे हे शक्य नव्हतं किंवा आचारसंहितेचा भंग होईल या उद्देशाने त्या जाहिराती हे केल्या नव्हत्या. त्यानंतर 2 वर्तमानपत्रामध्ये जाहिराती प्रसिद्ध करून आम्ही अर्ज मागितले होते. आम्हाला कोणताही रिस्पॉन्स भेटला नव्हता, म्हणजे आम्ही लोकांपर्यंत पोचणं थोडं कमी पडलो. यानंतर आता तेच 46 गाळे येईल त्या परवाच्या 27 तारखेच्या मीटिंगमध्ये पुन्हा विषय पारित करून पुन्हा नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून पुन्हा त्या गाळ्यांचा लिलाव होणार आहेत. यावेळेस आम्ही असं ठरवलं आहे की प्रत्येक गावच्या ज्या सोसायटीचे चेअरमन वगैरे आहेत किंवा बाजार समितीच्या बाहेर फ्लेक्स वगैरे लावावं लागतील.
या पद्धतीने विचार करण्याबाबत संचालक मंडळ बोलवलेलं आहे. संचालक मंडळाच्या सभेमध्ये याबाबत चर्चा होणार आहे. संचालक मंडळ जे निर्णय घेतील ते अंतिम राहील. म्हणजे त्याबाबत काय काय कार्यवाही करायची आहे, कसं करायचं आहे, याबाबत सर्व कामकाज करणार आहोत. जे आमचे जुने गोदाम होते त्याचं आम्ही यापूर्वीच स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे सक्षमतेचं प्रमाणपत्र घेतलं होतं की ते धोकादायक आहेत म्हणून ते सर्व पाडून टाकलेले आहेत. बाजार समितीच्या इतिहासात पहिलीच गोष्ट असेल की गोदाम पाडण्यासाठी आम्ही पैसे घेतलेत. म्हणजे गोदाम पाडून ते 46 वर्षाचं सामान जे लूज झालेलं आहे पुन्हा पाडून त्याचा पाडायचा खर्च आहे जे त्यांनाच पाडायला देऊन त्यांच्याकडूनच पैसे घेतलेले आहेत. त्यांनी सामान मटेरियल घेऊन जायला त्यांना परमिशन दिलेले आहेत. 2,46,000पर्यंत त्याची 2,40,000पर्यंत त्याची रक्कम बाजार समितीकडे जमा झालेली आहे की पाडायचे पैसे घेतलेत आम्ही. तुम्ही मटेरियल घेऊन जावा, तुम्ही स्वच्छ करून द्या. आता त्या जागेवर हे 46 गाळे बांधले जाणार आहेत. त्याला चिटकून एक गोदाम बांधण्याचा आम्ही त्याच्यासाठी जागा आरक्षित केलेली आहे. त्याचबरोबर जिथं ER ऑफिस होतं जे कमकुवत झाले त्याचं स्ट्रक्चर ऑडिट झाले ते पण पडायला झालेलं आहे. त्याच ठिकाणी आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या योजनेअंतर्गत आम्ही तिथं शेतकरी भवनाची संकल्पना आम्ही उदयास आणलेली आहे आणि याला महाराष्ट्र शासनाने प्रतिसाद देऊन 70 लक्ष रुपयापर्यंत आपल्याला अनुदान मिळेल. त्याची फाईल काही दिवसातच आपल्याला त्याचं पत्र भेटेल. बाजार समिती त्यात निर्मित होणारे 6 ते 7 गाळ्यांचा लिलाव करून त्याचे पैसे आणि शासनाचे अनुदान या दोन्हीतून बाजार समितीला खर्च न पडता ते बांधकाम करण्याचा मानस आहे सभापती साहेबांचा. त्याचबरोबर संचालक मंडळाने जिथं ऑफिस आहे आणि जे पुढे थोडे आरक्षित जागा आहेत त्या जागेच्या संदर्भात नगरपालिका बाजार समिती यांच्या संकल्पनेतून एक तोडगा काढून पाणी पुरवठ्याची जागा हस्तांतरित झालेली त्या ठिकाणी 220 गाळे बांधण्याचा 3 मजली शॉपिंग सेंटर त्याच्यावरती बँका, पतसंस्था, कार्यालयांची ऑफिसं, काही अपंगासाठी असतील अनुदानाची योजना, शेतकरी मुलांसाठी काही भवन असेल, शेतकरी मुलांसाठी राहायची व्यवस्था असेल, तुमच्या पत्रकार बांधवासाठी काय करता येईल का ते पाहण्यासाठी हा सर्व मोठा एक स्ट्रक्चरल एक 32 CR एक आराखडा तयार केलेला आहे. जो आराखडा काही दिवसातच आम्ही मंजूर करून घेऊ. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पुढच्या लोकांच्या ज्या तडजोडी आहेत, काही 17-18 केसेस आहेत लिटिगेशनच्या आहेत, त्या सर्वांना एकत्र बसून त्याबाबत तोडगा निघेल आणि त्यानंतर आम्ही पुढे चलू. त्याचबरोबर तसं पाहिलं तर सर्वात मोठा विषय अतिक्रमणचा आहे. यापूर्वी आम्ही प्रयत्न केला होता जो याच्या आधी कोणी केला नव्हता, परंतु त्यावेळेस आम्ही काही बाबतीमध्ये कमी पडलो असं दिसायला लागलेलं आहे. परंतु यानंतर जी अतिक्रमणाची कार्यवाही केली जाईल ती अंतिम स्वरूपाची असेल आणि फायनल असेल. त्याच्यामध्ये कोणतेही तडजोड केली जाणार नाही किंवा काही केलं जाणार, पण अतिक्रमणमुक्त बाजार समिती करून एक वेगळा विकासाचा अजेंडा आम्ही रोवण्याच्या विचारात आहोत. असा आमचा पुढच्या 1-2 वर्षाचा सर्व मानस आहे आणि या अनुसरणाने आम्ही कामकाज करत आहोत. या सर्व बाबीमध्ये संचालक मंडळाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. माननीय सभापती शिवाजीप्पा कापसे असतील, उपसभापती बहूरबाबा असतील, या दोघांच्या कुठल्याही निर्णयाला त्यांनी आतापर्यंत विरोध केलेला नाही किंवा ते हे नेहमी कोणतेही निर्णय असे काही बाजार समितीच्या अहिताचे घेतलेले नाहीत. त्यामुळं सर्व संचालक मंडळ एकमुखाने प्रत्येक ठराव पारित करत आहे. कोणत्याही गोष्टीचा अजेंडा असेल, कोणत्याही गोष्टीचे मुहूर्तमेढ असेल, सभापती साहेब सर्व संचालक मंडळांना विचारात घेऊन हे करत आहे. त्यामुळे या पुढची पावलं ही संचालक मंडळाच्या सर्व निर्णयाला अधीन राहून असतील. गाळ्यांची जी प्रक्रिया आहे म्हणजे नेमकं इथं काय झालं हे मला सगळ्यांना माहीत आहे, पण ते थोडंसं मिसअंडरस्टँडिंगमधून झालेलं असावं. कारण यापूर्वी झालेलीच नाही प्रक्रिया किंवा कोणी म्हणलं असेल की बाहेर जाऊन आम्ही संचालक मंडळाने म्हणले असतील कोणी यांना आम्ही हे करू, ते प्रत्येकाने त्या गोष्टीतनं विचार केला असेल किंवा प्रत्येक सोसायटीला द्यायचं असेल हे ते असं त्या पद्धतीने बोलले असते. पण असं कोणालाही गाळा दिलेला नाही. कारण गाळा द्यायचं म्हटल्यानंतर किंवा गाळ्याचा लिलाव करायचं म्हटल्यानंतर तुमच्या आलेल्या अर्जाचे 2,000 रुपये डिपॉझिट तरी भरून घ्यावं लागेल, बोली तरी दाखवावं लागेल. मी माझी किर्द वगैरे सगळं तुमच्यासमोर ठेवतो. जाहिराती कुठल्या पेपरला दिले आहेत, किती लाखाच्या दिले आहेत, का हजाराचे दिले आहेत, हे पण तुमच्यासमोर ठेवतो. त्याच्यामध्ये काही येऊ आम्ही दैनिक पुढारी आणि लोकमत टाइम्सला जाहिरात दिल्या होत्या. जाहिराती विस्तृत स्वरूपाच्या होत्या.
नाही तुम्ही नोटीस प्रमाणे दिली त्याला सगळं. त्याच्या वर्षानुसार हां त्याच्या वर्षानुसार लोकमत टाइम्स येतच नाही. हो नाही ज्या इंग्रजी पेपरला एक देणं गरजेचं होतं म्हणून आम्ही नाही मोठे टेंडर होतो म्हणून इंग्लिश पेपर दिले का हां मोठे टेंडर होतो म्हणून इंग्लिश कोण वाचते? नाही इंग्रजी पेपरला द्यायचं म्हणजे कोणत्याही 2 मोठ्या पेपरला द्या म्हणून तरी सांगितलं तर आम्ही स्थानिकच्याला द्यायचंच नाही तसं स्थानिकचा लोकलचा म्हणजे असं पुढारी सगळीकडेच येतो. पुढारीला आम्ही दिलं होतं. पुढारी पेपर सगळीकडे येतो. नाही, आता माझं मी काय होतं माझं समस्या माझी जिल्ह्यामध्ये होती. बरं यापुढे त्या जाहिराती देत असताना जिल्ह्यापुरते हे मर्यादित ठेवले जातील असं काही नाही. मग इकडे जिल्ह्यापुरते आपल्याला मर्यादित ठेवता येत नाही. आपल्याला एक इंग्लिश पेपर द्यावाच लागते. ती नाही बरोबर ती नाही विषय मोठा आहे. आपली सोसायटी कुठे येतात स्थानिकचं एक आणि इंग्लिशचं एक. इंग्लिशचं सर स्थानिकचं त्याही गोष्टीचा आम्ही ओळखाव करतो की आपला तालुका तसं पाहिलं तर बॉर्डरीवरती आहोत आपण. इथून आपले शेवटचं टोक आहे आपलं. त्यानंतर इथं व्यवसाय करणारे बरेचसे बीड जिल्ह्यातले पण आहेत. त्या पण लोकांना त्या गोष्टी म्हणजे व्यावसायिकांनाही कळलं पाहिजे. असं काही नाही की आणि आम्ही तो अजेंडा राबवू किंवा आमच्या ह्याच्यामध्ये 3% अपंगांना आरक्षण ठेवणे आम्हाला कंपल्शन आहे. आम्हाला ज्यावरून पणन संचालक यांच्याकडून ज्या आदेशित केलं जाईल त्याप्रमाणे त्या गोष्टी आम्ही फॉलो करू. आरक्षण ठेवले का हां आपण? हो हो आम्ही त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. अटी शर्ती पूर्ण तुम्हाला कधी उघड्या करून दाखवायला आम्हाला म्हणजे आमच्यावरती बंधनकारक आहे. बाहेर चर्चा हो त्या चर्चेंदा कसं असतं की कोणी आताशी तर लागले नाही तुम्ही ते पाहिलं तर जागा सगळी रिकामी आहे. नाही रे, तसं नाही. त्याच्या आधी तुम्हाला वाकसाहेब. ज्या लोकांना दिले होते हां माझं काय म्हणणं आहे वास ज्या ते सुटलाय थोडा ती उगाच सुटत नाही. कोणतरी कोणाकडे गेले कोणीतरी पैसे घेतले किंवा चर्चा झाली नाही आता अजून तरी शॉपिंग सेंटरचं ती जुनं पाडायचंय किंवा मार्कआउट व्हायचंय जाहिरात तुम्ही कुठे डकवलेली नाही किंवा सोशल मीडियावर टाकायला पाहिजे असते किंवा नगरपालिकेच्या वेबसाईटवर सगळं तुम्हाला बघायला भेटते. बरं काही पण कुठलेही टेंडर बरं ह्यापूर्वी आपण शिराडोनला जाहीर लिलाव घेतला होता. स्पीकर लावून सगळं पत्रकाराला बोलून सगळ्या गावातल्या मान्यवरांना बोलून आपण जाहीर म्हणजे लिलाव केला. त्या लिलाव पद्धत प्रमाणेच ह्या कळंब शहरामध्ये त्याच पद्धतीने लिलाव केला. आता वास सुटला कसा सुटला ही मला आम्हाला काही माहितीच नाही. ही जेव्हा चर्चा व्हायला लागली का त्यावेळेस आमच्या लक्षात आली की बाई कुठतरी काहीतरी वाटाळा व्हायला लागला. म्हणून मुद्दाम होऊन पुन्हा पुन्हा सर्वांना पत्रकाराला आमंत्रित करू की आम्हाला हे विषयावर बोलायची वेळ आली. व समजा मॅनेज करायचं जर असतं तर कमीत कमी 2,000 रुपयाची पावती फाडली असती त्याच्या फॉर्म भरून घेतला असता. असली कुठलीही प्रक्रिया ह्या मार्केट कमिटीमध्ये झालेली नाही. मुद्दाम होऊन 18 तारखेच्या अजेंड्यावर माझा विषय की ही फेर लिलावाची प्रक्रिया पुन्हा राबविण्यासाठी अजेंड्यावर विषय घेतलेला आहे. ते 18 तारखेला आणि पेपरला बातमी आली 22 तारखेला. 21 तारखेला म्हणजे ही तापा होतंय. म्हणजे अजेंड्यावरचा विषय बघून ह्याला कोणीतरी हवा देण्याचा प्रयत्न केलाय. असं कधी होणार नाही. असं मॅनेज करून जर कुणाला गाळी दिली तर नियमाप्रमाणे कायद्याच्या कचाट्यामध्ये आम्ही सभापती असला संचालक मंडळ असलं तर कायदा त्याला तोडणार नाही. त्या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे. कुठलंही काम चुकीचं केलं जाणार नाही. गाडी लिलाव करायची पहिला ही झाली होती पुन्हा हे केली आपण पण त्याच्यामध्ये हे इतके गाडी होणार यामध्ये असे आरक्षण राहतील असं सगळ्या अटी शर्ती त्याच्यामध्ये नमूद असतात. जाहिरात देताना तो गाळा किती स्क्वेअर फूटचा आहे कुठे आहे गाळा नंबर काय हे जसं आहे आणि त्याची बोली रक्कम शासकीय बोली रक्कम तिथे ठेवलेली असते. जाहिरातीमध्ये तसं आहे. तसा उल्लेख आहे सर्व. आणि त्या गाळ्याचे 46 गाळ्यामध्ये काही गाळे 12/27 असतील काय 13/27 असतील काय 12.527 असतील काय 12.526 असतात. म्हणजे तिथं जे लोकेशन आहे त्या लोकेशनप्रमाणे त्याचं आमच्या आर्किटेक्टने तयार केलेल्या डिझाईनप्रमाणेच मंजुरी दिलेली असते. हे स्वारस्याच्या अभिव्यक्ती नावाचा आमच्या पणन संचालकांच्या कार्यालय आणि महाराष्ट्राच्या बाजार समितीला लागू असलेला एक योजना आहे. काय आहे की स्वारस्य म्हणजे ज्याला रस आहे त्याने आधी पैसे गुंतवायचे त्याला अनुसरून पणन संचालक मान्यता देईल. त्यांनी तुमचं जर रिस्पॉन्स असेल तुम्ही पैसे भरायला तयार असताल तुमच्या ठेवीतल्या पैशातून आम्ही बांधकाम करणार आहोत जेणेकरून बाजार समितीचा एकही पैसा जाणार नाही. लिलावातनं येणाऱ्या रकमेतनं वर जे काही पैसे येतील ते त्याच खात्यावर ठेवले जातात. तुमचे पैसे आलेले
पणन संचालक एक पत्र काढून एका विशिष्ट खातं काढायला लावतं. त्या खात्यावरच सगळे पैसे वर्ग केले जातात. बांधकामाचे पैसे, त्या ह्याचे पैसे बाजार समितीला दुसऱ्या खात्यावर वळती करता येत नाहीत. जोपर्यंत ते बांधकाम पूर्ण होऊन ताबा होऊन लोकांना वाटप होत नाही तोपर्यंत त्या पैशाला दुसरीकडे खर्च करता येत नाही. हे तिथंच शासकीय करायचं. बोली किती आपली? शासकीय बोली खालच्या जे गाड्या आहेत, एक मजला आणि खाली ग्राउंड फ्लोअरचे जे खालचे होणार त्याला आहेत 15 लाख रुपये, वर्षी 10. आणि वर्षाला 10 लाख रुपये. आम्ही तुम्हाला ह्याच्यासाठीच बोलवलं आहे की समजा की आम्ही म्हणतो की आम्ही 18 तारखेला नोटीस काढली, पण आमचा अजेंडा शासनाच्या AR ऑफिसला पोच झालेला 20 तारखेचा प्रूफ आहे आमच्याकडं सकाळी 10:30-11 वाजता ऑफिस सुरू झाल्यानंतर त्यांना अजेंडा पोच केलेला आमच्याकडं प्रूफ आहे. तुमची बातमी साहजिक आहे 21 तारखेला आली असेल, पण आमचं 20ला अजेंडा पोच झालेला आमच्याकडे प्रूफ आहे शासनाचे. दुसरी गोष्ट, हे लिलावाचे गाळे माननीय जिल्हा उपनिबंधक यांच्या नियंत्रणाखाली करावे लागतात. यापूर्वीचे जे गाळे वाटप केलेले आहे त्याचे सगळं प्रोसिडिंग दाखवते येतेवर, त्याच्यावर त्यांच्या कार्यालयाच्या एका व्यक्तीच्या साईन असतातच. त्याशिवाय तो कोणताही गाळा दिला जात नाही किंवा लिलाव करता येत नाही. त्यांच्या व्यक्ती, त्यांचे संबंधित व्यक्ती त्यांचे पोलीस उपस्थित असतात, त्यांच्यासमोर ही बोली करावी लागते. बरं, आता एखादा शासकीय अधिकारी आम्ही इकडं गपचूप करून दिलेल्या सहाय्य करून देणार नाहीत कोणी. त्यामुळं याबाबत संदिग्धता बाळगणे योग्य राहणार नाही असं आम्हाला वाटतं. काही नाही तिकडे पैसे